व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामध्ये एक तरी ब्लाउज पीस असा पडलेला असतो। तर आज आपण या ब्लाउज पीस पासून अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांसाठी फेटा तयार करणार आहोत। ते पण ब्लाउज पीसला कुठेही कट न करता किंवा न शिवता तुम्ही हे तयार करू शकतात आणि शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे किंवा या ठिकाणी आपल्याला कुठेही ग्लू ची किंवा ग्लू गनची सुद्धा गरज नाही। अगदी सोपी पद्धत आहे। तर बघा मी या ठिकाणी अगदी छोटासा मला या ठिकाणी फेटा तयार करायचा आहे म्हणून मी छोटासाच तुकडा घेतलेला आहे। तुम्ही संपूर्ण ब्लाउज पीस जरी यूज केला तरीही चालेल। ब्लाउज पीसला व्यवस्थित फोल्ड करून मग तुम्ही त्याला यूज करू शकतात किंवा अशा पद्धतीने थोडासा तुकडा जरी कट करून घेतला तरीही चालेल। तर बघा मी या ठिकाणी छोटासाच असा माझा गणपतीची साईज जी आहे ती छोटी असल्यामुळे मी छोटाच फेटा या ठिकाणी तयार करत आहे। तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाच्या साईजनुसार हा फेटा तयार करू शकतात। आता जो भाग बघा अशा काठाकडचा भाग आहे व्यवस्थित आपल्याला हातामध्ये अशा पकडून जेवढ्या होतील तेवढ्या छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी रबर बँडने पॅक करायचा आहे आणि बघा खालच्या साईडने एक काटेपिन लावून पॅक करायचा आहे। म्हणजे जो काठ आहे ना त्या काठालाच आपल्याला काठाच्या वरच्या साईडला रबर बँड लावायचा आहे आणि खालच्या साईडला काटेपिन लावायचं आहे। तर बघा मी या ठिकाणी खालच्या साईडने काटेपिन लावली आणि वरतून अशा प्रकारे रबर बँडने पॅक करायचा आहे। आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा हा जो खाली उरलेला जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे जिथपर्यंत आपला जो वरचा जो काठाचा भाग आहे बघा ज्या ठिकाणी काटेपिन लावली मी तिथपर्यंत याला फोल्ड करायचा आहे। त्यानंतर पुन्हा उलट्या साईडने याला ठेवायचं आहे आणि खाली जेवढी काही बाजू आहे तेवढी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आहे, घड्या तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही मोठ्या साईजचे छोट्या साईजचे म्हणजे जशी तुमच्या गणपतीचा आकार असेल म्हणजे मोठा गणपती असेल तर ही जी घडी आहे ती मोठ्या साईजची घ्या आणि छोटा जर असेल तर छोट्या साईजच्या घड्या तुम्हाला बनवायच्या आहे। अगदी सोपं आहे, कुठेच आपल्याला या ठिकाणी शिवण्याची किंवा कट करण्याची देखील गरज नाही आहे, मोजमाप देखील घ्यायचं नाही आहे। आणि बघा मी या ठिकाणी ह्या घडीवरती व्यवस्थित अशा पद्धतीने काटेपिन लावून फिक्स केलेला आहे जेणेकरून ते निघणार नाही। काटेपिन लावलं तरीही चालतं, काहीच अडचण नाही आहे। आणि बघा मी या ठिकाणी तुम्हाला हे व्यवस्थित कशा पद्धतीने दिसतंय ते सुद्धा व्यवस्थित सांगत आहे। पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठून बघता येते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल। आणि बघा पाठीमागचा जो भाग आहे तो व्यवस्थित काटेपिनच्या मदतीने फिक्स करायचा आहे। म्हणजे तुमच्या बाप्पाला तुम्ही हे घातल्यानंतर त्यानंतर पाठीमागून तुम्हाला जेवढी साईज आहे बाप्पाची तेवढ्या साईजमध्ये व्यवस्थित काटेपिनने पॅक करायचं आहे। आणि बघा त्यानंतर वरती जे आपण रबर लावलेलं होतं ते रबरसुद्धा मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे आणि दिसायला बघा अप्रतिम दिसतंय। कुणालाच विश्वास बसणार नाही की हा फेटा आपण न शिवता न कट करता न कुठलीही मेहनत घेता अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरीच तयार केलेला आहे। इतका सुंदर फेटा जर आपण बाजारात जर विकत आणायला गेलो अशा पद्धतीचा तर आपल्याला बघा भरपूर असे पैसे मोजावे लागतात आणि बऱ्याच जणांनी असे फेटे विकतसुद्धा आणलेले असतील आणि ज्यांनी नसेल आणलेले तर त्यांनी अजून गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तुम्ही नक्की ट्राय करा। आणि बघा माझ्याकडे एक असं छान कानातलं होतं, तुम्ही या ठिकाणी कानातलं लावू शकतात किंवा छान तुमच्याकडे खड्यांची जी मिरी पिन असते ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकतात किंवा एखादी तुमच्याकडे लेस असेल तर लेससुद्धा तुम्ही या ठिकाणी लावली तरीही चालेल किंवा मग कोटवरती लावतो आपण ते ब्रॉच असतं ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावू शकतात। आता माझ्याकडे छान असं कानातलं होतं जे की याला परफेक्ट मॅच करत होतं म्हणून मी या ठिकाणी कानातल्याचाच यूज करत आहे आणि दिसायला बघा अप्रतिम दिसतंय। तुमचा गणपती बाप्पा कुठल्या साईजचा आहे छोटा मोठा त्यानुसार तुम्ही याला बनवू शकतात। वरचा जो काठीचा जो भाग आहे बघा जो तुरा आहे तो इतका सुंदर दिसतोय की प्रचंड मला खूप आवडलेला आहे। जर तुम्हालाही अशा पद्धतीने जर फेटा तयार करायचा असेल तर नक्की ट्राय करा। आणि तुमच्याकडे काठाचा जर ब्लाउज पीस नसेल तर तुम्ही असा साधावाला सुद्धा पीस घेऊन या पद्धतीने फेटा तयार करू शकता। दोघंही पद्धती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण समजा काठाचा वाला ब्लाउज पीस न वापरता साधा जरी एखादा ब्लाउज पीस वापरला तरीही त्याचा फेटा जो आहे तो अप्रतिम होतो आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे। दोघंही फेटे खूप सुंदर आहे
अजून गणपती बाप्पा तरी 8-10 दिवस आपल्या घरामध्ये राहणार आहे. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या गणपती बाप्पाला जर फेटा घातलेला नसेल, बनवलेला नसेल, तर फक्त 2 मिनटाचं काम आहे आणि 2 मिनटातच आपला या ठिकाणी फेटा तयार होतोय. त्यामुळे वाट कसली बघताय, आत्ताच कामाला लागा, कारण खूप कमी वेळेमध्ये हा तयार होतोय आणि विशेष म्हणजे दिसायलाही खूप छान दिसतोय. आणि हो, हा व्हिडिओ किंवा हा फेटा जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल, तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून ते देखील त्यांच्या गणपती बाप्पासाठी असा सुंदर असा फेटा तयार करू शकतील. ते पण फक्त एका ब्लाऊज पीसपासून न शिवता, न कट करता, न शिलाई मशीनचा वापर करता किंवा न ग्लूगनचा वापर करता, म्हणजे कुठलीच आपल्याला या ठिकाणी पैशांची खर्च करण्याची गरज नाही. तर बघा माझा बाप्पा कसा दिसतोय हे मला कमेंट करून देखील नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा नक्की करा.